नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय राजघटनेतील सगळ्यात महत्त्वाची समिती, जिला आपण मसुदा समिती म्हणून ओळखतो, या समितीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. माझा हात राहतो किंवा 14 एप्रिल येतं, त्यावेळेस आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो किंवा पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात आणि राजघटनेच्या शिल्पकाराचा आज जन्मदिवस आहे 14 एप्रिल. असं नेहमी आपण ऐकतो 14 एप्रिलच्या दिवशी. पण त्यांना राजघटनेचा शिल्पकार का म्हणतात? तर राजघटनेचा शिल्पकार यासाठी म्हणतात की त्यांनी जी आपली भारतीय राजघटना लिहिलेली आहे तिचा मसुदा तयार केला. मसुदा म्हणजे काय? तर वेगवेगळ्या समित्यांनी ज्या काही शिफारशी दिल्या त्या शिफारशी त्यांनी एका चौकटीत आपल्या देशाच्या सगळ्या तळागाळापासून ते उच्चवर्णीयापर्यंत जे कोणी लोक आहेत, म्हणजे त्यांनी तळागाळापासून उच्चवर्णीयापर्यंत ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी कायद्या थ्रू कशा आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा कशा त्या अडचणीवर मात करू शकतो यासाठी त्यांनी मसुदा तयार केला. आणि हीच आपली जी पाया म्हणतो किंवा पिलर म्हणतो, ते राजघटनेचं पिलर जे उभं केलंय ते डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केलंय. त्यामुळं त्यांना भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणतात. आता मसुदा समितीचं दुसरं नाव काय? तर प्रारूप समिती. प्रारूप म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं प्रतिरूप किंवा एक रूपरेखा तयार करणं त्याला प्रारूप म्हणतात. म्हणून मसुदा समितीचं दुसरं नाव प्रारूप समिती आहे. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली. त्यामध्ये 7 सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते. N. गोपालस्वामी अय्यंगर हे मसुदा समितीचे सदस्य होते. त्याचबरोबर अल्लादी कृष्ण अय्यर, त्याचबरोबर K.M. मुन्शी आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला हे सदस्य होते. आणि B.L. मित्तल यांनी तब्येतीची कारण किंवा तब्येत त्यांची खराब झाल्यामुळं त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी N. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले. आणि D.P. खेतान यांचा 1948 ला अचानक मृत्यू झाला. त्यांच्या जागी T.T. कृष्णाचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले. मग या मसुदा समितीने किती दिवस काम केलं? तर पहिला मसुदा तयार करण्यासाठी त्यांनी 141 दिवस काम केलं आणि तो मसुदा तयार केला. तो मसुदा तयार केल्याच्या नंतर फेब्रुवारी 1948 ला जनतेसमोर प्रसिद्ध केला आणि असं सांगितलं की जनतेला 8 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे आणि ही आपल्या राजघटनेचं मसुदा आहे किंवा ह्या तरतुदी आहेत आणि ह्या तरतुदीवर तुम्ही सूचना सुचवा, टीका करा किंवा जे काही उपाय असतील ते सुचवा. याच्यामध्ये टीका करा म्हणजे काय कमी आहे हे दाखवा. ह्या सर्व गोष्टीसाठी फेब्रुवारी 1948 ला जनतेसमोर मसुदा प्रसिद्ध केला आणि सुमारे 8 महिन्याच्या कालावधीनंतर ज्या काही जनतेच्या सूचना, टीका किंवा ज्या काही जनतेची मतं होती त्याचा सगळ्यांचा विचार करून ऑक्टोबर 1948 ला मसुदा पुन्हा एकदा प्रसिद्ध केला. आता हा मसुदा तयार झाला म्हणजे आपल्या राजघटनेचं 80% काम पूर्ण झालं असं आपल्याला सांगता येते. कारण 20% काम काय राहिलं होतं? तर आता शेवटी सगळं काही मतदान घ्यायचं. या जो मसुदा तयार झालाय त्यावर मतदान घ्यायचं, त्याची स्वीकृती करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची.